नमस्कार, मी जागृती. मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते. आज आपण महिलांच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक पण महत्वाच्या परंतु बहुतेक ठिकाणी दुर्लक्षित असलेल्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला, आज आपण मासिक पाळी म्हणजे नक्की काय जाणून घेऊया. मासिक पाळी, ज्याला आपण पिरियड, मेन्स्ट्रुएशन किंवा एमसी असेही म्हणतो, त्याबद्दल आपण खुलेपणाने आणि शास्त्रीय दृष्ट्या जाणून घेऊया. निसर्ग हे एक गतिशील चक्र आहे, जे स्वतःमध्ये पूर्ण आणि सुंदर आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेक उदाहरणं बघत असतो, ज्यामध्ये ऋतुचक्र ऋतुचक्रामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे एका साखळीप्रमाणे येत राहते. तसंच काहीसं महिलांच्या शरीरात येणारी पाळी ही देखील एक नैसर्गिक आणि नियमित प्रक्रिया आहे. सर्वप्रथम आपण मासिक पाळी म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया. मुलींचे शरीर गर्भधारणेसाठी म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत असते. युटेरस, ज्याला आपण गर्भाशय असंही म्हणतो, ते म्हणजे बाळ तयार होण्याची जागा. गर्भाशयात स्त्रियांच्या शरीरात प्रत्येक महिन्याला एक पातळ थर तयार होत असतो. तो थर जर गर्भधारणा झाली नाही तर रक्ताच्या स्वरूपातून शरीराबाहेर टाकला जातो. यालाच आपण मासिक पाळी असेही म्हणतो. ही प्रक्रिया शरीराला मातृत्वासाठी तयार करत असते. मासिक पाळी म्हणजे महिलेच्या आई होण्याच्या प्रवासातील पहिला पाप. मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि आरोग्यदृष्ट्या महत्वाची प्रक्रिया आहे. आता आपण पाळीची सुरुवात कधी होते आणि किती काळ टिकते हे जाणून घेऊया. साधारणतः मुलीच्या वयाच्या 10 ते 15 वर्षांपासून पाळीची सुरुवात होते. प्रत्येक मुलीची पाळी नियमित असेल असं नाही. काहींची पाळी अनियमितही असू शकते, पण कालांतराने ती नियमित होण्यास मदत होते. साधारणतः ही प्रक्रिया 28 ते 32 दिवसांनी येते आणि 3 ते 7 दिवस चालत असते. त्यांच्या आयुष्यात पाळी ही वयाच्या 40 ते 50 वर्षांपर्यंत येत राहते आणि त्यानंतर ती थांबते. यालाच आपण रजोनिवृत्त असेही म्हणतो. आता पाळीच्या वेळेस होणारे शरीरातील सामान्य बदल आणि लक्षणे जाणून घेऊ. काही मुलींना पाळीच्या दरम्यान त्रास होतो, तर काही मुलींना पाळीच्या आधी त्रास होतो. तर हे काही सामान्य लक्षणे आपण जाणून घेऊया. जसं ओटीपोटात दुखणं, डोकं दुखणं, कंबरपाठ दुखणं किंवा चेहऱ्यांवर पुरळ येणं आणि सध्या तर कॉमन विषय आहे मूड स्विंग्स होणं. त्यालाच आपण चिडचिडेपणा असंही म्हणतो. ही काही सामान्य लक्षणे आहेत. यावेळी आराम घ्या, भरपूर पाणी प्या, शक्य असल्यास व्यायाम करा आणि पोषक तत्व असलेलं अन्न खा, ज्यामुळे हे लक्षणं कमी होण्यास मदत होईल. जर काही अडचण वाटली किंवा पाळी खूपच वेगळी वाटली तर घरातील वडीलधारा व्यक्तीशी संवाद साधा. आपली जवळची मैत्रीण म्हणजे आपली आई, तिला सांगा. आणि जर जास्तच तीव्र त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाळी म्हणजे स्त्री जीवनातील एक महत्वाचा टप्पा. तो प्रत्येक स्त्री अनुभवते. त्याबद्दल बोलणं, माहिती घेणं आणि ती योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. कृपया हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना, आपल्या बहिणींना आणि समाजातील इतर महिलांना शेअर करा, जेणेकरून पाळीविषयी समाजामध्ये खरी, योग्य आणि विज्ञानाधारित माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.